नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा कंबाईन 2026 ला आलेला सर्वात कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. बघा सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन सोपा आहे. बघा काय म्हणतोय, एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. त्या उपकरणाची किंमत ठरविताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणाची ठरविलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे. म्हणजे कंपनी त्या जे त्यांचे वस्तू आहे त्याच्यावर किंमत छापताना काय करते, त्या किमतीमध्ये स्वतःसाठी 10% नफा ऍड करते. पुन्हा तो जो 10% नफा त्याने ऍड केलाय त्याच्यावर जी किंमत तयार होते त्याच्यावर 20% नफा असतो. कुणासाठी? घाऊक व्यापाऱ्यांसाठी. आणि पुन्हा घाऊक व्यापाऱ्यांचा 20% नफा ऍड करून पुन्हा जी किंमत तयार होते त्यावर पुन्हा 30% नफा हा किरकोळ व्यापाऱ्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, अशा आहेत काय करायचं बघा, टक्क्यावर टक्के वाढत चाललेत. बघा पहिल्यांदा काय आहे, कुणासाठी? कंपनीसाठी 10% नफा. बघा 10% म्हणजे काय असतं बघा, 10% म्हणजे असतं 1/10. म्हणजे मूळ किंमत जर 10 असेल तर त्याला 1 रुपये नफा काढायचा त्याच्यावर. 10 वर 1 म्हणजे किंमत किती होईल? 11. 10 ची किंमत 11 होईल. बघा बघा कंपनीसाठी 10 ची 11 बरोबर. पुन्हा घाऊक व्यापाऱ्यांसाठी किती नफा काढायचा आहे? 20%. 20% म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? बघा 20% म्हणजे असतं बघा किती? 2/10. किती? 2/10. याचा आणखी आपण त्याचं रिड्यूस करू शकतो, पण आपल्याला कॅल्क्युलेशन साठी सोपं ठेवायचे. 10 किंमत असेल तर त्याची काय होणार? 2 वाढून म्हणजे 12. म्हणजे 10 ची काय होणार? 12. आणि पुन्हा किरकोळ व्यापाऱ्यांना किती होतोय? 30%. 30% म्हणजे काय होतं विद्यार्थी मित्रांनो? 3/10. 10 असेल तर त्याच्यावर 3 रुपये नफा काढायचा. म्हणजे विक्री किंमत किती होईल? 10 ची 13. बघा 10 ची 13. विद्यार्थी मित्रांनो, एकमेकावर अवलंबून आहे म्हणून याचा गुणाकार करायचा. 10 गुणिले 10 गुणिले 10 किती? 1000. बरोबर का? मूळ किंमत झाली 1000 समजा, आणि याचा गुणाकार केला तर हा किती होतो? 1716. मग विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय म्हणलंय, त्या उपकरणाची ठरविलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे. बघा मूळ किंमत आहे 1000, वाढलेली किंमत किती आहे? बघा 1716. किती टक्के म्हणल्यावर काय असतं? जेवढी वाढली, किती वाढली बघा? 716 वाढली. कितीवर वाढली? मूळ याच्यावर 1000. टक्क्यात काढायचे, गुणिले 100 काढा. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, खाली 10 न भागायचे, पॉईंट इथे येणार. म्हणजे बघा काय येणार? 71.6% त्याची किंमत जास्त आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3. खूप सोपं होतं. धन्यवाद.